हॅलो फ्रेंड, तर नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतात. तर मी सध्या बिलकुल मजेत आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. तर खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवत आहे. खूप दिवसानंतर माझा व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे. तर बघू शकता, हा माझा छोटासा संसार आहे आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं काय सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आज खूप दिवसानंतर मी चिकन आणलं होतं. माझा बंधुराज माझ्यापाशीचा असतो राहिला, त्याच्यामुळं म्हणला की चिकन खाऊ वाटायला. मग मी आज स्वयंपाकामध्ये बनवली चिकनची भाजी, इंद्रायणी तांदळाचा राईस आणि मस्तपैकी चपात्या वगैरे बनवून झक्कास असं स्वयंपाक बनवत होते, बघू शकताय. आणि करताना सध्या खूप मजा येत होती, असं नाही की कंटाळा आलाय, आळस आलाय. बघू शकताय तुम्ही माझ्याकडं, माझा चेहरा एकदम फ्रेश दिसत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला स्वयंपाकाचा फार कंटाळा आहे. पण आता मी पुण्यामध्ये आलेले आहे आणि म्हणजे सगळी व्यवस्था माझ्या पोटापुरती झालेली, त्यामुळं मला स्वयंपाक करताना एवढी मजा येते की मला स्वयंपाक करायचा अजिबातच कंटाळा येत नाही. नाहीतर मला सगळ्यात जास्त स्वयंपाकाचा कंटाळा असायचा. तर बघू शकताय मी एकदम डान्स करत, एन्जॉय करत, नाचत स्वयंपाक बनवत होते. आणि म्हणलं स्वयंपाक बनवत बनवत एक व्हिडिओ सध्या तुमच्यासोबत शेअर करावा. आणि कसं आहे ना, मी खूप आजारी असल्यामुळं माझे व्हिडिओ येत नव्हते ना. आता जर असं मला बरं वाटते, त्यामुळं मी यूट्यूबवर तुम्हाला दिसते आणि दिसणार आहे. तर तुम्ही कोणी नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर बघू शकताय, पाऊस खूप पडत आहे पुण्याला. पावसामुळे एवढी घाण झाली पुण्यात की विचारूच नका. एवढं काही आणलं होतं कोथिंबीर आणि ही मेथीची भाजी उद्या डब्यासाठी आणली. लवकर उठावं लागतं, त्यामुळं मग म्हणलं चला काहीतरी भाजीला घ्यावं. तर एवढ्या चिकचिकीत सगळ्या भरलेल्या सरलेल्या भाज्या भेटायला लागल्यात. पूर्ण भाज्या मला धुवून घ्याव्या लागतात, पण आता इथे गडबड होती त्यामुळे कोथिंबीर निसून घेतली. आणि मग म्हणलं आता ह्यालाच थोडं धुवून येडवाकडं पण भाजीमध्ये टाकून द्यावं. आणि मला इंद्रायणी तांदळाचा भात खूप आवडतो, त्यामुळं मी इंद्रायणी राईस बनवला आणि आट्याच्या चपात्या बनवल्या. आणि भाजी एक बनवली, ती पण त्याला आवडती म्हणून बनवली. मला काही जास्त नॉनव्हेज आवडत नाही आहे. कधी मधीच मला खायला आवडतं, कधीतरी नवकीनं, रोज रोज नाही आवडत. तर मी खूप खराब होते. आता माझी तब्येत बरी झाली का नाही कमेंट करून नक्की सांगा. मला तर वाटते माझ्यामध्ये खूप काही बदल झालेला आहे, कारण मी बसून होते. आत्ता चालले मी ड्युटीला इथं आल्यापासून. आणि जरा माझं पहिल्यापेक्षा म्हणजे समाधानीनं खाते, पण एवढी काही तकतक करायची गरज नाही. आणि वाईट लोक माझ्या आयुष्यातून निघून गेले, त्यामुळं मला आता सुख लागल्यासारखं वाटते. राहिला विषय नवऱ्याचा, नवऱ्यासोबत डिवोर्स वगैरे काही झालेला नाही अजून. तर बघू शकता, हे सगळं मी माझं थोडं थोडं घेऊन आले. हे सगळ्या तुमच्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे असं मला वाटते. तर हे बघू शकता, हे माझे थोडे थोडे भांडे, रॅक वगैरे नाही आहे भांडे ठेवायला, त्यामुळे इथंच ठेवून दिलं. आणि पलीकडं तेव्हा इथं घराला भांडे ठेवण्यासाठी आहे, तिथं मी थोड्या भरण्या वगैरे आणून ठेवल्या. तर अजून आईनं घरी येऊन शेवया, कुरवड्या, पापड्या आणि चिवडा दिला होता, तर मी ते भरण्यासाठी सध्या भरण्या आणणार आहे. थोडं थोडं सामान आणते. तर एवढ्याच पसारीनं खूप छान रूम भरल्यासारखी दिसत आहे, खूप भारी वाटते. तर हा बघा इकडं कसा बसला आहे निवांत, कामावून थकून आलेला असतो सारखं रोज बी. आणि ह्या रूममध्ये चिवून बसतो, त्याला पण लय बोर होते. तर मी इकडं गॅसवरती भाजी करण्यासाठी डाळ भाजून घेत आहे, कारण माझ्याकडं वाटण्यासाठी खलबत्ता नाही आहे, उकळी नाही आहे छोटी. त्यामुळं मग मी म्हणलं आता याला पळपटावर ह्याचं वाटून घ्यावं. त्यामुळं मी घेतलं डाळ भाजून. आणि इकडं भात सध्या शिजून ओके झालेला आहे. तर तुम्ही मला कधी स्वयंपाक करताना बघितलं नाही तर बघू शकता, अशा पद्धतीनं मी स्वयंपाक बनवते. ती पण माझ्याकडं काही वस्तू अवेलेबल नसताना मला हसत खेळत आनंदानं स्वयंपाक बनवला. आणि माझं दुखलं म्हणजे मला डिप्रेशनचा त्रास आहे, एन्झायटीचा त्रास व्हायला डिप्रेशनपासून. त्यामुळे मी खूप सारखं आजारी पडत होते. आणि आता सध्या मी सारखंच आजारी पडते, असं नाही की मी खूप बरी झाली. तर इकडं माझं स्वयंपाक वगैरे सगळं खाऊन पिऊन झालं होतं. मग म्हणलं सकाळी लवकर उठावं लागतं, तर गॅस वगैरे पुसून घेतला. कारण जर आता नाही केलं तर सकाळी कसं होणार. एकतर मग उशिरा बी उठलं तरी पटकन आपलं स्वयंपाक करायला घेता येते. किचन रोजची रोज मला 2 टाईम स्वयंपाक केला तर 2 टाईम, 3 टाईम केलं तर 3 टाईम धुवावं लागते. नंतर संध्याकाळचे भांडे संध्याकाळी जेवलं की लगेच मी धुवून घासून स्वच्छ करून ठेवत असते. संध्याकाळी फरशी पुसायची, दुपारी फरशी पुसायची आणि सकाळी असं 3 टाईम मी घर एकदम स्वच्छ आणि सुंदर ठेवते. बघू शकता किती क्लीन दिसत आहे, कुठंतरी घाण दिसत आहे का. माझ्या सध्या अंगात स्वच्छता आहे, पण काही कारणामुळे मी करू शकत नव्हते. तर इकडं बघा कसं सुंदर आणि मस्त दिसत आहे.
तर भांडे सध्या घासून झाले बघा माझे. हे बघा किचन आपलं किती फ्रेश दिसत आहे आणि बेसिंगमध्ये सध्या काही घाण दिसत नाही. चकाचक आणि क्लीन करून ठेवलं आहे. तर मग नंतर म्हणलं चला थोडी फरशी पुसून घ्यावं, कारण जेवलं होतं इथे त्यामुळे डाग पडले होते. तर मी फरशी सध्या पुसून रेडी झालेली आहे माझी. आणि आता चला बाय बाय, गुड नाईट.